हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरुनामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। या संवत्सराचे वैशाख बहुळ एकादशी अपरा एकादशी म्हणजे या संवत्सरामाने प्रति संवत्सरांत वैशाख बहुळ एकादशी अपरा एकादशी म्हणून म्हणचे आज ही दिसाक अपरा एकादशी हाचे विषयो मस्त पुराणांतू सांगला। अपरा एकादशी म्हणटना ताका अपरा नाम राजेंद्र अपार फलदायिने म्हणून सांगून कृष्ण धर्मरायाक सांगता। अपरा नाम ताका अपरा म्हळ्यार नाव इथे आयिल्लें म्हळ्यार अपार फलदायिने ताका मस्त नमने फल मेळटा म्हूण सांगून आनी अंत्य नातील तसल फल म्हळ्यार म्हणटा पळय फल येतरसचे अंत्य ना जाल्ले इतले फल म्हणना कितले फल मेळटा म्हणना ताका लेख करूं जायना म्हणटा पळय तशी अपरा एकादशी म्हणून। तशी लोके प्रसिद्धता याती अपरायस्तु सेवते म्हणून कोण हे एकादशी करता की कोण अपरायस्तु सेवते अपरा एकादशी सेव म्हळ्यार अपरा एकादशी आचरण कोण करता की लोके प्रसिद्धता याती सगळे लोकांतांनी प्रसिद्ध जाताचे मात्र नाही कस सकड पाप केला सर्व परिहार जाता अपार पुण्य मेळटा पार लेख करूं जायना तितले पुण्य मेळटा। ते पाप कसले म्हणून कृष्ण धर्मरायाला सांगता पळया ब्रह्महत्या भ्रूणहत्या गोहत्या परस्त्री संग म्हळ्यार ब्रह्महत्या म्हणून म्हळ्यार ब्रह्महत्या म्हळ्यार ब्राह्मणांक मारल्यार ब्रह्महत्या म्हणून म्हणटा। ते आमी पुराणां मस्त काणी सकड आयकल्याची इंद्रान त्वष्ट्रा मारतना वृत्रासुरा मारतना ताका ब्रह्महत्या दोश आयले हे आयकल्याचे आमी। अशीची कोण ब्राह्मणांक मारता तांकां पुरे ब्रह्महत्या दोशू येता। ब्राह्मण तांकां ब्राह्मण म्हणून इत्याक आयलें नांव म्हळ्यार ब्रह्म विद्या गोत्तशिले वेद पारंगत परब्रह्म विद्या देव म्हळ्यार कसो म्हणून यथार्थ गोत्तशील तांकां पुरे ब्राह्मण म्हणजे। आज आमी वर्णान ब्राह्मण आसताची कितली जाणां वेदांग गोतना नाका देवाल विशयी ऐकून घेवच्या समीत आमी आलोचना करनाची म्हळ्यार त्या प्रयत्न करनाची म्हणटना ब्राह्मण वर्णांत जन्म आयला रे पावना। ब्राह्मण वर्ण जन्म आयला केवल जन्मना जायते जंतु कर्मणा जायते द्विजः म्हणस जन्म येतना तो एक प्राणी तो ब्राह्मण म्हणून जावं ब्राह्मण कर्म ब्राह्मण वर्णाचे विहित कर्म पुरे आचरण कोरका म्हणून सांगून यज्ञ याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह हे पुरे ब्राह्मणांक गेल धर्म म्हणून म्हणटाचे म्हणटना यज्ञ याजन म्हळ्यार यज्ञ कोरूक शिकूका तांणी वेदांग शिकूका यज्ञ करचे यज्ञ करोचे हक्कस कोरोका म्हणजे आमकां ते कर्मांगाचे पुरे गुत्तस का ते वेदांत कर्मकांडांत पुरे सांगून आसा ते पुरे शिकूका। तशीची अध्ययन अध्यापन आमी देवाल विशयी पुरे शिकून काडचे विंगड जना ते सांगून दिवचे हे पुरे केला तो ब्राह्मण। आनी कोणेय दान दिल्यार घेवेत कळ्ळें आमी दान दिवेत तेव्हा ब्राह्मणांना तुई याचित वृत्ती अयाचित वृत्ती उंच वृत्ती शिलोंच वृत्ती अशी विंगड रीती जीवन करतल आसाची। याचित म्हळ्यार आमी याचन करूनची जीवन करताची म्हूण लिखील जन आसताची भिक्षावृत्ती म्हणटाची ब्राह्मण। तशीची अयाचिता कोणा लागी कसले घेनाची कोणेय हाण दिल्यार तांणी म्हळ्यार कसं की अयाचित जावन कसं की आयल्यार मात्र शिवाय तांणी निमवून घेवची ना तशी। मागीर अशी उंच शिलोंच म्हळ्यार गद्द्या पडलेले धान्य वेंचून व्हरचे जेवो शिलोंच म्हणून म्हळ्यार गद्द्या पडलेलें धान्य अंगडी येद्रा पडलेलें धान्य सकड वेंचूच केदना खातल पुरे जनान खातर म्हळ्यार पक्षीन गिक्षीन खातर पक्षी धामडा न्हू तांणी काडून असल पुरे विंगड वृत्ती आसता हे ब्राह्मणांक गेले ते पुरे कोरीत म्हणून प्रतिग्रहण जे आमी विंगडान दान दिलेले घेवन जीवन करताची। अध्यापन वृत्ती करून आतां अध्ययन अध्यापनाचे अधिकार आसा दिकून अध्यापन करून जीवन करताची अध्यापन वृत्तीचे दुडवान म्हूण तशी ब्राह्मणांक लिखून ब्राह्मणांक समत्या पुरे। तशी
अस्सल ब्राह्मणांक मारचे ब्रह्महत्या दोष दिश मारचे जाल्यार रे दिश मारले बाद न्हू ब्रह्महत्ये म्हूण सांगून तांकां निंद केल्या री तेव्हांय ब्रह्महत्या दोशांतू येता. देवाक निंद करची आतां हिरण्यकशिपूनी केलेले पळय देव ना अशी तशी त्या पुरे देवनिंदेन येता पळय तेव्हांय ब्रह्महत्या दोशांत येता. नाका देवस्थानांतू खंयचे जेव एक यजमान जावन म्हळ्यार ट्रस्टी तशें पुरे जावन आसून देवाल दुड्डू स्ವಂತ खातीर बळशिल्या री तेव्हांय ब्रह्महत्या दोशांत येता. वेद शिकू ना काय ना जाल्यार वेदाक निंदन करचें तें सांगिल्ल पट्टी त्या देवान सांगला अपौरुशेय पुरपट्टी कोण पळयला आमी पळोवचें चमकले वेदा सांगिल्ल पुराय पट्टी म्हणून म्हणटा पळय वेद निंदी जाता त्या पुरे ब्रह्महत्यांतू येता कळ्ळें. तशी ह्या पुराय ब्रह्महत्या दोशांतू येता पळय ह्या पुराय अपरा एकादशी आचरणे निमती पाप कळवून घेवचे म्हण येता. इतली मान्य भ्रूण हत्या पटांत गर्भ आसतनाची नाश करचे. गोहत्या दोष म्हळ्यार गोतच न्हू गायक मारचे. परस्त्री संग विंगड स्त्रियाल वैरी आशी तांगेल संग करचे हे पळय व्हड पाप. तितले हे पाप व्हडले मागीर पापांत कितले येता पळय दुसऱ्याल चाडी सांगची तांगेले अपप्रचार करचे तांकां कसं जाता तेन्ना तांणी आसून मेल्ल्या वरी जातात न्हय तोंड उबारून दाखोवन भोंवचें जायना आसूनय मेल्ल्या वरी जाता पळय तांणी पश्चाताप पावता पळय तेन्ना यो आमगेलो अपप्रचार आमगेले विशय इतले सगळे पंचादीक केली हेवूय एक नमने हत्या हे दोशांतू येता. आनी स्त्रियांक पळयले कुडले एका कामुक भावन येयले तेवूय दोश. मागीर व्याज्य जातना फटी साक्षी सांगू वच्चे गोत्तसून तो निजावन सम वाटे रस आमी तागेले विशय पट्टी सांगूनच जे गोत्तसून मिगेल फ्रेंड यो हाक समजावन हांव चलता म्हूण सांगून फटी साक्षी सांगू वच्चे. आनीक कसं म्हूण म्हळ्यार वायट जनांक अनगत्य होगळसूची आतां पळय पॉलिटिशियन्सान वयर स्टेजार येवन बसल्या पुरो आनी आमगेले पुरे दुड्ड खावन बरें जेवचे तांकां आमी स्टेजार बसले कुडले तो अशी तो तशी तो इंद्रू चंद्रू म्हूण होगळसिता पळय ह्या पुरे दोशोची. तशी मागीर व्यार करतना व्यारांत मोस करचे. वेदाध्ययन गुरुमुखेन न्हय वेदाध्ययन जेव खंयचे स्तोत्र इत्यादी गुरुमुखेन शिकूंक म्हणून ते म्हळ्यार आमी तप्पू म्हणूनच गोतनातील म्हणूनच मळकतीर एक दोन तिनी म्हणून आयले नंतर मागीर संस्कृतांनी गोत आसचेला कशें की हे म्हूण वता जाल्यार तप्प म्हणचे अर्थ जायना अशें म्हणचे न्ही पयशे गुरुमुखेन शिकता म्हण आसता. तो वेदाध्ययन गुरुमुखेन जेवका जाल्यार केलो जन तांगेले इतल्या वेद शिकताची तप्पू जावन शिकताची. मागीर आमी व्हडले वेदाध्ययनी आमकां पुरे गोतस हे शिकूंक म्हणटा तप्पू शिकयताची कशा खातीर पुरे दुडवा खातीर जिवा खातीर कळ्ळें पट्टा खातीर हे पुरे दोशांतू येता. आनीक कसं म्हूण म्हळ्यार जीवन सागसाचे खातीर आमी मस्त शास्त्र शिकल्यांची म्हूण दाखोवन घेवचें. 4 जनां लेद्राक माळ घालून होगळसून घेवचें हेमय पापांत येता. मात्र न्ही आमकां कोण विद्य शिकयता गुरू तांकां निंद करल्यार तांकां द्रोह केल्यार हेमय पाप जाता. हे मात्र न्ही ते आमचे भितर श्लोकांतू सांगला ज्योतिश्य शिकयना अशें आतां पळय आमी पळय व्हड व्हड गुरुजी म्हूण खंयचे की मणी पत्रो आनीक दुसरेक पुरे दिताची कळ्ळें चुकी म्हणचे न्ही हांवें केल्या जनाक गोत्तसून दिताची केल्या जनाक कसले गोतना नाशी तांगेले जिवन खातीर व्हडले मणी आसोर आनी घालून घेवन बैसून व्हडले विशय सांगून आमकां पुरे गोतस म्हूण दाखोवन घेवचे हे मागीर पाप जाता. जना मोस केल्या बरी नव्हते. आनीक आयुर्वेदा विशय आयुर्वेद वैद्यान म्हळ्यार तेन्ना कृष्णान धर्मारा सांगिल्लें आतां म्हण की ॲलोपॅथी वैद्यनाची आतां ॲलोपॅथीन तूं हेंचे जेवचें समर्थ आनी वैद्यकीय शिकना अशी 4 कशायाचें नांव गोत असलें कुडलें तें दिवचें ताजी निमती ते समज शिकन तो वैभव ताजी निमती विंगडाल प्राणा आपा येता पळय हे पुरे पापांतू येता. तशी विंगड सकड पाप अधर्म करचे सत्य उलयना अशी फटयो मारचे. आनीक कसं म्हळ्यार आमी म्हणटा पळय मानवीयता ना पशु समान जावन जीवन करचें दुसऱ्यांक बाद दिवची हिंस दिवचे पाप करचे मनुष्यत्व नतल्या बरी करचे केवल दुडवा खातीर नक्क जलेल सकड पाप करचे ते पुरय अपरा एकादशीचे आचरणेन मुक्त जाता पाप मुक्त जाता म्हणटाची. महा पाप समीत हे अपरा एकादशी निमती नाश जावन मस्त पुण्य पावतकय तो. आनीक कसं म्हूण म्हळ्यार हाका एक पर्टिक्युलर कसले काणी म्हूण सांगनी
प्रति एकादशीक ना आशिल्ली 1-2-3 एकादशीक काणी म्हूण नाशिल्ली चढती एकादशी काणी म्हळ्यार या एकादशी आचार कोण खंयचे किराय आली संन्यासिली हंगेली तंगेली पुरे काणी सांगला पळय तशी आख्या पर्टिक्युलर काणी म्हणून दिनी एकादशी आचರಣೆ बुकांत जाल्यार हें एकादशी निमती कसं प्रयोजन आसा म्हूण सांगून दिला मकरस्ते रवो माघे प्रयागे यत्फलम नृणाम मनशांक मकर मासांतू कळबे मकर मासांतू रवी म्हळ्यार रवी मकर राशी येतना माघ मासांतू मकर मास माघ मासांतू रवी म्हळ्यार सूर्य मकर राशी येतकय त्या वेळाक प्रयागांतू नल्लारी म्हळ्यार माघ मासांतू रवीन मकर राशीर आसतना प्रयाग क्षेत्रांतू स्नान करचें प्रयाग क्षेत्र म्हळ्यार गोतच न्हय पयरचे कुंभमेळ जावन प्रयागराजा कितली किजन वचून येयल्याची प्रयाग क्षेत्रांतू नावची म्हळ्यार तितली पुण्य म्हणटाची थंय नल्लारी गंगा यमुना सरस्वतीचे संगम स्थानारी नाल्ल्या म्हूण जाल्ल्यारी कितली पुण्य मेळटा पळय त्या पुण्य प्रयागा वचनीची मकर राशींतू सुर्यान तर नायनीची जाल्यार हे अपरा एकादशी आचरण केल्ली म्हणजे तितली पुण्य मेळ्ळें आनी काशी क्षेत्र स्वयं शिवाल क्षेत्र तें न्हय भूकैलास म्हणटाची ते काशी क्षेत्रांत वाराणसी म्हणटा पळय आमी बेनारस थंय शिवरात्री ते दिसू उपासू काशी क्षेत्रांतूच शिवरात्री आचरण करून उपास केल्यार कसले पुण्य मेळटा पळय तितली पुण्य अपरा एकादशी निमती मेळटा गया क्षेत्र गोतच न्हय पुराय जन मलगड्यांक पिंडदान करूं वताची गया क्षेत्राक ते गया क्षेत्रा वचून थंय विष्णुपाद आसा ताजे वैरी पिंडदान करतना कितली पुण्य मेळटा तितली पुण्य अपरा एकादशीन मेळटा आमी पुराय जनान घरांत काम करतना पळय विष्णुपादा वैरी पिंडदान करचें म्हळ्यार हें तें विष्णुपाद दवरून हें गया क्षेत्र म्हूण लेखून आमी पिंडदान करताचें म्हणून सांगू आसा कळ्ळें तशी गया क्षेत्रा विष्णुपादा वैरी पिंडदान कोरका म्हूण आसत मस्त पुण्य पित्रा देवतेंक पुराय सद्गती जाता ह्या पुराय आसा तितली पुण्य ही अपरा एकादशी निमती मेळटा अनेक गुरू सिंहराशी रेवचे केदंते श्रावण मासांतू त्या वेळार गोदावरी न्हंयतू गौतमी न्हंयतू नल्ल्यार कितली पुण्य मेळटा पळय तें पुण्य हांगा आमकां अपरा एकादशी केल्यार मेळटा सुर्यान सिंहराशीर आसतना केदारनाथ क्षेत्रा वचून केदारनाथाल दर्शन केल्यार कसले पुण्य मेळटा पळय तितली पुण्य मेळटा बद्री यात्रेक उत्तर बद्री विशाल बद्रीक वचून यात्रा करून थंय बद्री नारायणाल दर्शन घेतल्यार कितली पुण्य मेळटा पळय तितली पुण्य मेळटा कुरुक्षेत्रांतू सूर्यग्रहण जाल्लें तेन्ना सूर्यग्रहणा दिसू हस्त्यो घोडो भांगर दुड्डू तीळू कसो सकट दान दिता पळय कित अक्षय फल कय ताका कुरुक्षेत्रांतू तेंच क्षेत्रांतू सूर्यग्रहणा ते दिस दान करचें तें तितली पुण्य ह्या अपरा एकादशी निमती मेळटा अनेक गोदान वासरू समेत म्हळ्यार आतां आमी गोदान करतना एक वासरू एक गाय दान दिवका म्हणून आसा खाली गाय दान दिवचें ना वत्स समेत जाल्यार तांतूय वासरू गर्भा दुखून भायर तर आसता पळय अर्द भायर येता पळय त्या वेळार एक सत्पात्र ब्राह्मणाक तेंच गाय दान दिल्यार कितली कृष्णार्पण करून दान दिल्यार कितले पुण्य मेळटा म्हळ्यार तें पुण्य अक्षय पुण्य कय वासरू समेत म्हळ्यार वासरू गायी ओट दिवचे ते विंगड हें वासरू घालतर आसतना गायक दान दिवचें तें श्रेश्ठ दान तशी तेंवूय पुण्याचें तशी हें सक्कडी पाप केल्लें पाप समूल नाश जातकय समूल नाश म्हळ्यार कशी एक कुडारान रूख कातरून नाश करता पळय तशी म्हळ्यार रूख कातरल्यार पाप आसा तशें न्ही समूल नाश करचें संपूर्ण नाश तशी हे एकादशी आचरण केल्यार पुराय नाश जाता पाप म्हूण सांगून आसा म्हळ्यार कुडारान हे परशून रूख कातरतना एक पेट्टा दोन कुडक जाता थोडे बरना कुत्ती गितीशी वैव्या तशी परशून रूख कातरलेले वरी पाप नाश जाता म्हळ्यार वपास इतले पाप भरले येदे पाप भरले म्हूण ना म्हूण तशी आनी म्हणटाची कसो एकादशी कोण आचरण करना तांगेलें जीवन उदका वयरचें पुग्गुसी म्हण पुग्गू कसले प्रयोजन आसवे तो उदका वयरच्यो ना तप जत्तो जीवन जन्मा येवनूय व्यर्थ कसले पळय केन्नाय मनुष्य जावन जन्मा येतर कसलें साधन करना नासल्यार व्यर्थ जीवन म्हणटाचें कसले साधन करनी कसले पुण्य गळसिनी तांणी पापिश्ट
नाबा पुण्य ಗಳಿಸಿನಾತ್ಲ वाढणे आम्ही हंग जीवन आहे तर जाय जायला ಗಳಿಸಿला म्हणार त्या पुरे समने कळबे ते हंग सोडू चुकन कितले ಗಳಿಸಿ याची कितले संपादन करे 10 घर बंद या एक 5 ऑडी कार घेया कसल जेव त्या करे ज्याला आमगेल ಒಟ್ಟು येवची कसले म्हणतात नमे ಪುರಂದರದಾಸಲೆ ಪದ್ಯಸ್ ನವೆ ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು ಮಳರಿ ಅಮ್ಮಿ ಒತ್ತನ್ಕೈ ಅಮ್ಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಮಂಚ ಬಾರದು ಅಮ್ಮಿ ಒಳ್ಳು ಬಂಗಾರ ಮಂಚೋ ಕೊರೋನ್ಗಲ್ಲ ಮುಳ್ಳಿಕ್ಯ त्याका आमगेल ಒಟ್ಟು ಏನ आता ತಂದು ಚೆರಡು सोडीनाचे ಬಂಗಾರ ಚೆರಡು ಮಾಲ್ ಜಲ आमका सुयो मंचो अन्नाल प्रीती जलरी अन्ना कसो अम्माल प्रीती जलरे अम्मा तई वचून लोखंडा आजवेर घालून ओरनु तई लसून सोडतात शिवाय अम्मान केन्नाय त्याचे मंचार दुसला अम्मा किंवा मंचोस म्हूण मोगान कोण दिता कोणेय दिनाची मंच बारदु मडदी बारळु बायलुगळो निरडत शिवाय वचून आम्ही मकाय बमणालेची चट्टा बांदियाची आम्ही वत्त म्हणती म्हणतवे आता ऑफेन्स आता ते अपराध जात ते पुढे सती सहगमनाने म्हणशील आता त्यामुळे अपराधाची वच्च का म्हणले रे वच्चा जाईना आणि आत्महत्या करून त्या ज्याला बामणा लोट मोर्चेस पळ्या आत्माहुती बामणा लोट तागेल चित्र बैसून जीव कळवून घे त्या पाप म्हणून जाईना काही जेव्हा तशी ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಮುಣ್ಮಳತೆ ಏಕಾಶಿ ಉತ್ತರಾಕ್ ಸಂಚೆ ಕಂಚೆ आमगे लोटग्या ना म्हणू कंचू मुणमळे त्यादन पुरे कंचू पात्रे हे काशे म्हणताचे मी ताका मस्त व्हॅल्युएबल त्या पुरे या ना आमगे लोटू म्हूण सांगून संचित अर्थात द्रव्य बारदो हांग तू कितले संपादन करून घाली कोटी गटल्यान बँक लोकारा असो कळव्या जेवो 10 मत्ती खवची तितले दुड्डू करून घाली 10-15 बंगलो घाली खंयचे अन्नान आम्ही असोची 2 चेरडू 10 घर करून घालला अन्नान कोणाक हे एक घर निकळानो अन्नाले ಒಟ್ಟು पेटोया म्हणून सांगून खंयची चेरडू पेटयताची त्या जायना नव्हे त्या लसूण घालू जायना नक्का लसूण घालू जायना वडणे एक घर अन्नान 10 घर करून घाला एक घर ना तिला एकला दान दिव्या म्हणून लेखून मरगरतल कोणा एक बीक मागतले आपण पाय दुखून या घरात उभैस तुका पट्ट तुगल नामार करून दिता रजिस्ट्रेशन करून दिता म्हणून करतल कोण असाची त्या बिकून कसले व्यर्थ करतित तो दुड्डू शिवाय कोणाकही हात उभारून दिनाशात त्याच्यावनो त्या एक घर बिकून एक घर दान दिलेलं जलरी त्या पुण्यारी तई तक्क एक अंतरष्टी जैनाशी राबू कसले मेळतशील कितकी जलरी त्या कोण करतात तशी कसले ना ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು आम्ही कसं धर्म पालन करताची कसं आमगेल विहित कर्म करताची निष्काम जाऊन कसं करतात जीवन आणतो त्या मांत्र आमगे लोटू येता म्हणताची नानतलरे पापिष्ट जाऊन मरताची तशावून हे अपरा एकादशीचे आचरण केल्ले मुंजलरी सर्व पाप नाश जाता पुण्य वृद्धी जाता म्हणून कृष्ण धर्मरायाक सांगता हांगा अपरा एकादशीचे फल जाल्ले हे सर्व कृष्णाक त्रिविक्रम रूपाचे परमात्माक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यत्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।